नमस्कार. श्री गुरु स्वात कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी आहेत. त्यासाठी आपण एक अतिशय चविष्ट आणि सर्वांची आवडती डिश बनवणार आहे. ती डिश आहे साबुदाण्याची खिचडी. सर्वप्रथम साबुदाण्याच्या खिचडीला लागणारे साहित्य बघून घेऊया. त्यामध्ये 1 कप साबुदाणा, 1 मध्यम आकाराचा बटाटा, 1 कप शेंगदाणे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरे, 1 मोठा चमचा तेल आणि मीठ चवीनुसार. चला आता रेसिपीला सुरुवात करू. साबुदाणा भिजवण्यापासून ते साबुदाणा खिचडी पूर्ण तयार होईपर्यंत मी तुम्हाला स्टेप वाईज काही टिप्स सांगणार आहे. त्या तुम्ही लक्ष देऊन बघितल्या तर तुमची सुद्धा साबुदाणा खिचडी मोकळी, सुटसुटीत, परफेक्ट आणि ड्राय होईल. सर्वप्रथम मी स्टीलचा बाउल घेतला आहे. आता त्यामध्ये 1 कप साबुदाणा घालत आहे. साबुदाणा बारीक साईजमध्ये घेतला आहे, त्यामुळे हा साबुदाणा लवकर भिजतो आणि भिजण्यासाठी पाणी पण कमी लागते. आता हा साबुदाणा 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेत आहे, म्हणजे त्यामधील पावडर पॉलिश निघून जाईल. साबुदाणा प्रॉपर धुवून झाला आहे. यामध्ये 3/4 कप पाणी घालून 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवत आहे. इथे तुमच्याकडे साबुदाणा जाडसर असेल तर तुम्ही ओव्हरनाईट साबुदाणा भिजवून ठेवू शकता. साबुदाण्याच्या क्वांटिटीपेक्षा अर्धा इंचच वरपर्यंत पाणी वापरू शकता. पण पाणी जास्त झाले तर साबुदाणा चिकट होईल, मग खिचडी परफेक्ट होणार नाही. त्यामुळे पाण्याचे मेजरमेंट परफेक्ट ठेवा. 3 ते 4 तासानंतर आता साबुदाणा परफेक्ट भिजला आहे. जरा पण चिकट नाही आणि एकदम ड्राय मोत्यासारखा साबुदाणा फुगला आहे. सर्व साबुदाणा एका चमच्याने मी मोकळा करून घेतला आहे. आता नेक्स्ट स्टेपसाठी कढई गॅसवर मंद आचेवर गरम करून घेतली आहे. त्यामध्ये 1 कप शेंगदाणे घालून घेते. ते मी मंद आचेवर 5 ते 10 मिनिट फ्राय करून घेणार आहे, कारण साबुदाणा खिचडीला लागणाऱ्या शेंगदाण्याचा कूट जास्त ब्राऊन झाला तर खिचडी साधारण कडवट लागते. त्यामुळे मी शेंगदाणे हलकेसे तपकिरी होईपर्यंत भाजून घेत आहे. शेंगदाणे हलकेसे तपकिरी रंगावर फ्राय झाले आहेत. आता गॅस बंद करून शेंगदाणे थंड करून घेऊ. तोपर्यंत नेक्स्ट स्टेप करू. त्यासाठी मी मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून घेणार आहे. बटाटा चिरताना रेग्युलरपेक्षा थोडा बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे तो तेलामध्ये पूर्णपणे फ्राय होऊन मऊ होतो आणि त्यामुळे खिचडीला साधारण गोडसर चव येते. बटाटा चिरून झालेला आहे. हे बघा, या प्रकारे मी बटाटा बारीक साईजमध्ये चिरला आहे. त्यानंतर मिरची चिरायला घेतली आहे. या 3 ते 4 हिरव्या मिरच्या तिखट असल्यामुळे मी बारीक चिरत आहे. हे बघा, चिरलेला बटाटा पाण्यात घालून ठेवला आहे, म्हणजे तो काळपट पडणार नाही. शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची साले काढून घेतली आहे. आता शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. पल्स मोडवर 2 ते 3 वेळा जाडसरमध्ये शेंगदाणे वाटून घेतले आहे. साबुदाण्याच्या खिचडीला शेंगदाण्याचा कूट जाडसर असेल तर खिचडी चविष्ट होते. आता साबुदाण्याच्या खिचडीच्या रेसिपीला लागणारे
साहित्य सर्व तयार आहे. फायनली आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवायला घेऊ. त्यासाठी गॅसवर मंद आचेवर पॅन गरम करून घेतला आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकत आहे. तेल गरम झाले आहे. त्यामध्ये 1 टीस्पून जिरे टाकून घेते. जिरे छान तडतडले आहेत. आता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊया. त्या 1 ते 2 मिनिट फ्राय करू. मिरच्या फ्राय झाल्या आहेत. आता बारीक चिरलेला बटाटा हळूहळू त्यामध्ये घालायचा आहे. कारण बटाटा आपण पाण्यामध्ये भिजत ठेवला असल्यामुळे त्याचे पाणी तेलात पडणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर तुमच्या तोंडाला उडत्या तेलामुळे इजा होऊ शकते. आता बटाटा मंद आचेवर 20 ते 30 मिनिट फ्राय करू. बटाटा फ्राय होऊन मऊ सुद्धा झाला आहे. त्यामुळे नेक्स्ट स्टेपसाठी त्यामध्ये मोकळा करून घेतलेला साबुदाणा घालूया. हा साबुदाणा 5 ते 7 मिनिट परतून घेऊया. साबुदाणा बऱ्यापैकी फ्राय झाल्यावर शेंगदाण्याचे जाडसर कूट मी ह्यामध्ये घालत आहे. हे सुद्धा 5 ते 7 मिनिट परतून घेऊ. आता साबुदाणा आणि शेंगदाण्याचे कूट एकजीव झाले आहे आणि खिचडी 90% तयार सुद्धा झाली आहे. त्यामुळे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे. पण रेग्युलर भाजीपेक्षा यामध्ये मीठ थोडे जास्त टाका. कारण बटाटा मीठ शोषून घेतो. त्याचबरोबर मीठ हे शेवटी घातल्यामुळे खिचडी अतिशय स्मूथ रुचकर होते. मिक्स करून 1 ते 2 मिनिट झाले आहेत आणि फायनली आपली मोकळी मऊ सुटसुटीत ड्राय साबुदाणा खिचडी तयार झाली. ही खिचडी तुम्ही श्रावणी सोमवारी नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे ते कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.